I will cherish myself forever for this award. I want to thank my teachers who supports me, who are not only my teachers, they are like my friends who supports me, who helps me and helps to clear my doubts. They are not only my teachers, they helps me to convert the challenging subjects into learning experience. So thank you, Thorat sir, thank you, Ekata sir. And I also want to dedicate this award to my parents who supports me, who helps me, and who are in my who supports me, who helps me, and a part of my hardworking journey. So thank you, Papa. And I also want to thank you to all for coming here and for making my journey memorable and unforgettable. Thank you. विद्यार्थ्यांमध्ये एक अभ्यासाप्रती एक इंटरेस्ट क्रिएट होतो, विद्यार्थ्यांना एक आवड क्रिएट होते, ज्यामुळे आमच्या क्लासेसमध्ये डिजिटल बोर्ड हा खूप उपयोगी ठरला होता. आमच्या क्लासेसमध्ये फक्त अभ्यासच शिकवला जात नाही, तर सगळ्या विद्यार्थ्यांवर लक्ष दिले जाते व त्यांचा आत्मविश्वास वाढवला जातो. आमच्या क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते. यावेळेस आमच्या क्लासेसने हे सर्टिफिकेट आणि पुरस्कार दिला व आमचं मनोबल वाढवलं. यानंतर आमच्या क्लासेसला खूप थँक्यू, म्हणजे आमच्या इथं सगळं थोडं सगळं यांनी आमची खूप मदत केली. आम्हाला जेव्हा पण अडचणी आजचा कार्यक्रम म्हणजे एक असा कार्यक्रम जिथे आमचा गुणगौरव केला जातो, जिथे आमचा सत्कार केला. Merit examination, and because of the reason behind my success is respected Itake sir and Thorat sir. They teach us very well and they clear my all doubts. And I like one thing in this coaching, that there is weekly test which can test the knowledge of the student what is studied by the student in this week. Thank you. फायदा कसा उचलायचा आहे? अभ्यास करून उचलायचा. जीपीटी चॅटवरचं उत्तर तसं मांडायचं नाही आहे. कसं कॅल्क्युलेट केलं, हाऊ इट हॅज कॅल्क्युलेटेड बाय द जीपीटी चॅट, आहे की नाही, हे तुम्हाला समजायला पाहिजे. जीपीटी चॅटनं कसं कॅल्क्युलेट केलं, जीपीटी चॅट काय सांगतोय, एखाद्या हार्ड क्वेश्चनचा आन्सर आपल्याला कसं येत नाही, का नाही येत, हे आपण चेक केलं पाहिजे. मुलांजवळ मोबाईल आहे, पालक मुलांना मोबाईल पण देतात, द्यायलाही पाहिजे आपल्या समक्ष. तो मुलगा काय करतो हे आपण पाहिलं पाहिजे. आता माझी मुलगी होती, सरांच्याच क्लासला होती, तिला 96.96% मिळालं. आता 96 मार्क मिळाले, आणखी काही मुलं 97 घेतील, 98 घेतील, भविष्यामध्ये घेतले पाहिजे. तुम्ही लोकांनी क्रॉस केलं पाहिजे, लिमिटेशन क्रॉस केले पाहिजेत. 100 पैकी 100% पडलेले आहेत. ऐकून घ्या काय बोलतोय मी. पडलं तुम्हाला माझं बोलणं. बिलॉंगिंग, मॅथ अँड सायन्स. मॅथ ज्याचं पक्का आहे, त्याचं सायन्स पक्का आहे, त्याच्या पाठीमागे इतर विषय जर पुढे येतात, त्यांना वेळेवर आपण कव्हर करू शकतो. राईट मी नाव आय ऑल्सो हँडल दिस सिच्युएशन. मी ती सिच्युएशन हँडल केलेली आहे, मला माहिती आहे. पण माझ्या मुलीचं जर मॅथ आणि सायन्स जर पक्क नसतं तर मी काय करू शकतो? शक्यच नाही. मार्क वाढत नाही. आणि जो पानी से नहाते वो सिर्फ लिबास बदलते, जो पानी से नहाते वो सिर्फ लिबास बदलते, लेकिन जो पसीने से नहाते वो इतिहास बदलते. जो पसीने से नहाते वो इतिहास बदलते. असा इतिहास बदलण्याची भूगोल घडवण्याची धमक असणारे इथे उपस्थित असलेले सर्व समजून घेतले. काय म्हणतात त्याला, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होते, खाली पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होते. म्हणून आपल्याकडे हौसला असला पाहिजे. आणि एक ज्ञान हे किती एक वाघिणीचं दूध म्हणतात.